नमस्कार. झुंजार 137 न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्यात विशाळगडाच्या धर्तीवर देशामध्ये झालेल्या बौद्ध लेणे, बौद्ध विहारे व किल्ले यावर झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, या मागणीचे निवेदन उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. जाणून घेऊन यात निवेदनकर्त्याचे सविस्तर म्हणणे काय आहे ते. आपल्या सर्वांना माहीत आहे, सरकार महाराष्ट्राचा असो किंवा या देशाचा असो, आपल्या भारताचं परराष्ट्र मंत्रालय किंवा या देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळी विदेश दौऱ्यावर जात असतात त्यावेळी ते लोक भारत हे हिंदू राष्ट्र नाही तर भारत ही बुद्धाची भूमी आहे असं ठणकावून सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र जर आपण पाहिलं, भारतामध्ये बौद्ध धर्माचं जे अस्तित्व दर्शवणारी जी प्रतीकं आहेत, जी चिन्ह आहेत, ज्या लेण्या आहेत, गुफा आहेत, चैत्य आहेत, स्मारक आहेत, या सर्वांवरती महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे विविध देवी देवतांच्या नावाखाली अतिक्रमण करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तथागत गौतम बुद्धांचा प्रसार आणि प्रचार करणारी, बौद्ध धर्माचं अस्तित्व सिद्ध करणारी, बौद्ध काळाचं, बौद्ध शासनाचं, बौद्ध राजपाटाचं प्रतीक असलेल्या बहुतांश लेण्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातील कारल्या भांजा लेणी असेल, कानेरी गुफा असतील, पांडव लेण्या असतील, खरोशाची लेणी असेल किंवा उस्मानाबादची धाराशिव लेणी असेल, अशा महाराष्ट्रातील अनेक लेण्यावरती इथं तथाकथित लोकांनी विविध देवी देवतेच्या नावावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. सध्या महाराष्ट्राचं सरकार विचार करत आहे की महाराष्ट्रातील जवळपास 150 किल्ल्यावरील अतिक्रमण काढायचं. तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या अस्मितेच्या असलेल्या ज्या बौद्ध लेण्या आहेत, या बौद्ध लेण्यावरील जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमणसुद्धा तात्काळ काढावं. अन्यथा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते आणि विविध आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते, पदाधिकारी लवकरच येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असं या निवेदनामध्ये नमूद करून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे.